मोदींचा 5 देशांचा दौरा, मेलोनीला भेटले, भारताला काय मिळालं? भारताचे पंतप्रधान 5 देशांचा दौरा पूर्ण करून आज पहाटे भारताला परतलेत. संयुक्त अरब एमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या राजनैतिक दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी नवी दिल्लीत परतलेत. हे दौरे जेवढे चर्चेत राहिले तेवढेच भारतासाठी महत्त्वाचे पण मानले जात आहेत. परदेश प्रवास टाळा असा सल्ला भारताच्या जनतेला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र 5 देशांचा दौरा केलाय. पंतप्रधानांच्या या दौऱ्यातून भारताला नेमकं काय मिळालं पाहणार आहोत या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी. 10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं, सोनं खरेदी करू नका, पेट्रोल जपून वापरा, मेट्रो बसने प्रवास करा, तेल जपून वापरा, याच सोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे परदेश प्रवास करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मात्र अवघ्या 5 दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावर निघाले. यावरून अनेक राजकीय टीका देखील झाल्या. विरोधकांनी या परदेश दौऱ्यावर मोदींचं वाभाडं काढलं. मात्र 5 देशांच्या दौऱ्यात भारताला काही ना काही नक्की मिळालं असणार. पंतप्रधान मोदींनी 15 मे 2026 रोजी युएईला भेट दिली. यावेळी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयन यांनी अबुधाबीमध्ये त्यांचं जोरदार स्वागत केलं. या काळात दोन्ही देशांनी संरक्षण संबंधांना नव्या उंचीवर नेलं. या दौऱ्यातून भारताला दीर्घकालीन द्रवीकृत पेट्रोलियम वायू पुरवठा सुनिश्चित झाला असून पेट्रोलियम साठ्यासाठी संयुक्त सहमती झाली आहे. भारताच्या रस्ते, बंदरे, ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्राच्या विकासासाठी 5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि व्यापाराला गती देण्यासाठी दोन्ही देशांनी आपापल्या चरणात व्यापार करण्याची सहमती दर्शवली आहे. भारताच्या ऊर्जा आयातीला सोपं करण्यासाठी आणि नौकानयनाला चालना देण्याकरता गुजरातच्या वाडीनार भागात शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याचा निर्णय झाला. या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 16 आणि 17 मेला नेदरलँड देशाचा दौरा केला. या ठिकाणी दोन्ही देशांमध्ये संरक्षण, हायटेक तंत्रज्ञान आणि व्यापाराशी संबंधित 17 महत्त्वाचे करार झाले. डच कंपन्यांच्या मदतीमुळे भारताला चिप आणि सेमीकंडक्टर उत्पादनात जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळणार आहे. नेदरलँडनं चोल साम्राज्यातील 1000 वर्ष जुन्या दुर्मिळ तांब्याच्या पट्टिका भारताला सन्मानाने परत केलाय. पूर नियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि हरित हायड्रोजन क्षेत्रात भारत नेदरलँड एकत्र काम करणार आहेत. या दौऱ्यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची नवीन परदेशी गुंतवणूक येईल आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळतील. त्यानंतर 17 आणि 18 मेला पंतप्रधान मोदींनी स्वीडनचा 2 दिवसांचा दौरा केला. त्यांच्या स्वीडन भेटीचे अनेक महत्त्वाचे परिणाम मिळाले. भारताला आर्थिक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे फायदे मिळाले. दोन्ही देशांचे संबंध आता थेट पूर्ण धोरणात्मक भागीदारी या सर्वोच्च स्तरावर पोहोचले. पीएम मोदींच्या स्वीडन दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक दुप्पट होणार आहे. भारताला सेमीकंडक्टर आणि 6G साठी AI आणि तंत्रज्ञान कॉरिडॉरची मदत मिळेल. स्वीडनच्या आधुनिक कंपन्या भारतात गुंतवणूक करून नवीन रोजगार निर्माण करतील. पर्यावरणपूरक हरित ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात भारताला अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळणार आहे. त्यानंतर सर्वात वादात राहिलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यातून काय मिळालं? तर 18 आणि 19 तारखेला मोदी नॉर्वे दौऱ्यावर होते. दोन्ही देशांमधील संबंध आता ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या सर्वोच्च स्तरावर पोहोचले असून स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाला गती मिळेल. ऐतिहासिक भारत इफ्टा कराराअंतर्गत आगामी 15 वर्षात भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि 10 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य निश्चित झाले. भारत आणि नॉर्वेमध्ये डिजिटल डेव्हलपमेंट पार्टनरशिप सुरू झाली असून 6G, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि अंतराळ क्षेत्रात मोठे सहकार्य लाभले. सागरी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासोबतच भारतातील रस्ते, हायवे बांधकामासाठी नॉर्वे आपले जागतिक दर्जाचे जिओटेक्निकल तंत्रज्ञान पुरवणार आहे. दोन्ही देशांनी मिळून एक त्रिकोणीय विकास सहकार्य करार केलाय. आणि सर्वात जास्त चर्चेचा राहिलेला मोदी यांचा 5व्या देशाचा दौरा ठरलाय तो म्हणजे इटली दौरा. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी जोरदार स्वागत पंतप्रधानांचं केलं आणि फोटोही पोस्ट केले. आणि मोदीजींनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट गिफ्ट म्हणून दिलं. पण या भेटीत दोन्ही देशांना गिफ्ट मिळालंय. भारत आणि इटलीनं त्यांच्या संबंधांना सर्वोच्च अशा विशेष धोरणात्मक भागीदारीत बदललंय. दोन्ही देशांनी 2029 पर्यंत आपला द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज युरोवर नेण्याचा आणि गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतलाय. इटलीमधील भारतीय परिचारिकांची भरती सुलभ करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी विशेष मोबिलिटी करार करण्यात आलाय. संरक्षण, अंतराळ, सेमीकंडक्टर, AI आणि भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर वेगाने पुढे नेण्यावर दोन्ही देशांचं एकमत झालंय. 5 देशांचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पहाटेच भारतात परतले. पंतप्रधान मोदीजींनी जसं मेलोनी यांना गिफ्ट दिलं तसं या 5 देशांच्या दौऱ्यातूनही भारताला जे गिफ्ट आणलंय, काहीही असो, पण यामुळे भारत इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करत असून भारताच्या विकासासाठी हे दौरे सध्या तरी चांगले ठरले. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.